जळगावच्या भुसावळमध्ये तापी नदीचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। भाविकांनी तापी नदीची महाआरती करून तापी नदीला साडी ओटी अर्पण केली। आषाढ शुद्ध सप्तमीला तापी नदीचा प्रगट दिन असल्याने हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। धाराशिवच्या वाशी इथं 8 दिवसांपासून पवनचक्कीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणादरम्यान शेतकऱ्याची प्रकृती खालावली, मात्र शेतकऱ्यांनी उपचार घेण्यास नकार दिला। पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यावेळीच केंद्रीय जल आयोगाचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले। त्यामुळे नद्यांवरील पूर नियंत्रण यंत्रणा ठप्प झाली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली। रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। महापालिकेनं कचरा वाहतुकीसाठी कंत्राटदाराकडून वाहन सेवा घेण्यासाठी निविदा मागवल्यात, मात्र या निर्णयाला पालिकेतील कामगार संघटनांनी विरोध केला। कंत्राट रद्द न केल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला। मुंबईत आर्थिक गुप्तचर विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते। अधिक व्याजदराचं प्रलोभन दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गुप्तचर विभाग कार्यरत आहे। तसंच नागरिकांनी अशा योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। मुंबई वांद्रे आणि वर्सोवा दरम्यानच्या कोस्टल रोडचं काम MSRDC करते, तर वर्सोवा भाईंदर हा भाग BMC करते। यामध्ये इंटरचेंज आणि कनेक्टर, उन्नत रस्ते, पूल आणि 2 बोगदे अशा यांचा समावेश असणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ 90 ते 120 मिनिटांवरून 15 ते 20 मिनिटांपर्यंत कमी होईल। सांगली ते पंढरपूर आषाढी वारी निमित्त सायकल रॅली काढण्यात आली। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही सायकल रॅली काढली आणि या रॅलीत पंढरपूरपर्यंत प्रवासादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बीजारोपण करण्यात येणार आहे। आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना आता मंदिरातील जुनं कोरीवकाम, शिल्पकला मंदिरातील विष्णूच्या दशावताराचं दर्शन घेता येईल। भाविकांना विद्युत रोषणाईमध्ये ठळकपणे दिसेल असं हे कोरीवकाम पाहता येणार आहे। पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद असणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील, तर या कामांमुळे शुक्रवारी आणि शनिवारीही पाणीपुरवठा कमी दाबानं आणि अपुरा होण्याची शक्यता आहे। साताऱ्यात सकल हिंदू समाजानं जनआक्रोश मोर्चा काढला। धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। शहरातील शिवतीर्थ पोवई नाका इथून या मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आंदोलकांनी आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। बदलापुरात शिवसेनेनं आक्रोश मोर्चा काढलाय। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसंच पाण्याच्या समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। या विरोधात आंदोलकांनी मडकं फोडून प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध केला आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या। यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। अहिल्यानगरातील राहुरीमध्ये ख्रिश्चन समाजानं भव्य मोर्चा काढला। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। साताऱ्यातील कृष्णा नदीवरील ऐतिहासिक पुलाला तब्बल 180 वर्ष पूर्ण झाली आहेत। या पुलाची वयोमर्यादा संपली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला, तर या पुलाचा 180वा वाढदिवस साजरा केला। नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वेची मोराला धडक लागली, त्यामुळे मोराचा मृत्यू झाला। या घटनेमुळे प्राणीमित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे। महावितरणाच्या गो ग्रीनमुळे ग्राहकांना 6 कोटींचा फायदा झालाय। वीज बिलांसाठी कागदाचा वापर बंद करत ईमेल आणि SMS पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांनी गो ग्रीन योजनेमध्ये 5 लाखांचा टप्पा गाठलाय। उत्तर प्रदेशातील 4 तरुण भारताच्या भ्रमंतीवर निघालेत। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हे तरुण जळगावमध्ये दाखल झालेत। आतापर्यंत या तरुणांनी 600 जिल्ह्यांना भेट दिली। यातून ते जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। यवतमाळमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली। या कारवाईत 6 बंदुका आणि 355 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी 2 जणांना अटक केली। धुळ्यातील शिरपुरात भैरवनाथ मंदिराजवळ गेल्या 70 वर्षापासून असलेले व्यावसायिक अतिक्रमण काढण्यात आले। या कारवाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर मोकळा झाला। मात्र या व्यावसायिकांनाही योग्य जागा उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन नगरपालिकेने दिलं। कल्याणमध्ये गोमांसाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक केली। या कारवाईत 1300 किलो गोमांस जप्त करण्यात आला।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पैठण रोडवर 2 दिवसात 839 बांधकामं जमीनदोस्त केली। मात्र या कारवाईपूर्वी मालमत्ताधारकांनी कोणतीही नोटीस त्यांना बजावली नाही। त्यामुळे याबाबत आक्रोश वाढल्यानंतर बांधकाम परवानगी घेतलेल्या आणि गुंठेवारी नियमितीकरण केलेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्याचा निर्णय मनपाने घेतला। चंद्रपूर शहरातील वादग्रस्त भिंतीचा मुद्दा विधिमंडळात गाजलाय। पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी सरकारी निधीचा वापर करण्यात आला। त्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असा आरोप सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार यांनी केला। याबाबत चौकशी केली जाणार असल्याचं उत्तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सभागृहात दिलंय। पिंपरी चिंचवडमध्ये एमपीएल बसवर भलमोठं झाड कोसळले। सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। यावेळी अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। गडचिरोलीतील चामोर्शी महामार्गाची दुरावस्था झाली आणि या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय। त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अमानी ते करंजी मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले असून काही ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून ग्रामस्थांनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली। नंदुरबारमधील शहादा बस स्थानकाची दुरवस्था झाली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय। त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं बस आगाराची दुरुस्ती करावी अशी मागणी केलेली आहे। इंदापुरात शरद पवारांना भाजपनं मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रवीण मानेंच्या प्रवेशामुळे इंदापुरात भाजपची ताकद वाढणार आहे। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन प्रकरणी ड्रायव्हर जावेद शेखची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान पुढील चौकशीसाठी जावेद शेखनं 5 दिवसांचा अवधी मागितला। तब्येत ठीक नसल्याचं कारण देत जावेद शेखनं 5 दिवसांचा वेळ मागितलाय। त्यासाठी एका खासगी रुग्णालयाचं पत्र त्यानं पोलिसांना दिलंय। मनपामार्फत राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेत गरजूंना डावलल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। बनावट लाभार्थींच्या नावानं निधी वाटप केल्याचंही जलील यांनी म्हटलंय। प्रत्येक योजनेतील 1.5 लाख रुपये अधिकारी स्वतःकडे ठेवून केवळ 1 लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात असल्याचं जलील यांनी मनपाला सांगितलंय। भिवंडी लॉजिस्टिक हब निर्मितीसाठी समिती नेमण्यात येणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे। भिवंडी शहर आणि परिसरात लॉजिस्टिकच्या मोठ्या संधी असून तिथे या उद्योगाचा विकास करणं आवश्यक आहे। त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले। दुसरी महत्त्वाची गोष्ट